या कार्डाचा वापर करून फक्त तुम्ही एसटीनेच प्रवास करू शकतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण या कार्डाचा वापर तुम्ही एसटीने प्रवास करण्यासोबतच इतर 5 ठिकाणी सुद्धा करू शकणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. त्यामुळे या एनसीएमसी कार्डाचा वापर तुम्ही भविष्यामध्ये कुठे कुठे करू शकतात, चला जाणून घेऊया. तर महाराष्ट्र सरकारने आता हे एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. आता हे एनसीएमसी कार्ड अनेक नागरिक काढत आहे आणि अनेकांना फक्त असं वाटतंय की या कार्डाचा वापर करून फक्त आपण एसटी बसनेच प्रवास करू शकतो. परंतु तुम्ही चुकीचा विचार करताय. जेव्हा तुमच्याकडे हे एनसीएमसी कार्ड येईल तेव्हा इथं तुम्हाला समोर एक बसचं चित्र बघायला मिळेल. परंतु जेव्हा तुम्ही या कार्डाला असं फिरवाल तर इथं तुम्हाला 6 वेगवेगळे चिन्ह बघायला मिळतील. हे 6 वेगवेगळे चिन्हच दर्शवतात की हे कार्ड तुम्ही कुठं कुठं यूज करू शकतात. तर या एनसीएमसी कार्डाचा लॉंग फॉर्म हा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असा आहे. आता यामधील नॅशनल या शब्दाचाच अर्थ होतो की हे कार्ड तुम्ही भारतामध्ये कुठेही वापरू शकतात. आता भारतामध्ये कुठेही बसने प्रवास करत असताना तुम्ही हे कार्ड यूज करू शकतात. फक्त एस टी बसच नाही तर इतर राज्यातील बसने जेव्हा तुम्ही प्रवास कराल तिथं सुद्धा तुम्हाला आता वेगळं कार्ड काढण्याची गरज राहणार नाही. कारण इतर राज्यामध्ये सुद्धा हे कार्ड तुम्ही प्रवासादरम्यान वापरू शकणार आहे. यासोबतच या कार्डाचा वापर तुम्ही मेट्रो स्टेशनवर सुद्धा करू शकणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता जिथं जिथं मेट्रो आहे तिथं तिथं टॅप अँड गो या सर्व्हिसचा वापर करून या कार्डाद्वारे तुम्ही तिकीट काढू शकणार आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये सुद्धा तुमच्या कामामध्ये हे कार्ड येणार आहे. यानंतर प्रवास करताना टोल भरण्यासाठी सुद्धा तुम्ही या कार्डाचा वापर करू शकतात. जेव्हा हे कार्ड तुमच्याकडे येईल तेव्हा या कार्डासोबत तुम्हाला एक युजर मॅन्युअल बघायला मिळेल आणि त्या युजर मॅन्युअलमध्ये हे कार्ड कुठे कुठे चालणार आहे हे तुम्हाला बघायला मिळेल आणि यामध्येच तुम्हाला असं दिसेल की टोल प्लाझावर सुद्धा तुम्ही हे कार्ड वापरून पेमेंट करू शकतात. यासोबतच पार्किंगचे पैसे देण्यासाठी सुद्धा तुम्ही हे कार्ड वापरू शकणार आहे. आता समजा तुम्ही कुठं गाडी पार्क केली आणि तुमच्याकडे कॅश पैसे नाहीये, तिथं तुम्ही हे कार्ड वापरून पेमेंट करू शकतात. यासोबतच पेट्रोल पंपावर सुद्धा तुम्ही हे कार्ड वापरून पेमेंट करू शकणार आहे. ऑनलाईन शॉपिंग सुद्धा तुम्ही या कार्ड वरून करू शकणार आहे. यासोबतच ऑफलाईन शॉपिंग करत असताना संबंधित दुकानामध्ये जर ती मशीन असेल तर त्या मशीनवर सुद्धा तुम्ही हे कार्ड स्वाईप करून किंवा टॅप करून यावरून पेमेंट करू शकतात. त्यामुळे एसटी बसने प्रवास करण्यासोबतच या कार्डाचा वापर तुम्ही एवढ्या ठिकाणी सुद्धा करू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही हे कार्ड काढले की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी कोणी हे कार्ड काढलं त्याच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.